पुण्यात रोज हजारो लोक ये जा करतात, पण या ठिकाणी असं एक ठिकाण आहे जिथे शांततेतही इतिहास झळकतो. आपण आज बघतोय महादजी शिंदे छत्री. केवळ एक स्मारक नाही, तर मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष. महादजी शिंदे हे नाव फक्त इतिहासाच्या पुस्तकातलं नाही, तर मराठा साम्राज्य पुन्हा उभं करणाऱ्या माणसाचं आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांची ताकद कमी झाली होती, पण याच अंधारात महादजी शिंदे उभे राहिले आशेचा दिवा बनून. दिल्लीचा बादशाह असो किंवा इंग्रजांची सत्ता, उत्तर भारतात मराठ्यांची पताका पुन्हा फडकवणारा हा सेनापती म्हणजे मराठ्यांची दुसरी उभारणी. महादजी शिंदेंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री बांधण्यात आली होती. पण ही छत्री म्हणजे केवळ समाधी नाही, ही आहे शौर्य, बुद्धिमत्ता आणि त्यागाचं मंदिर. त्यांचे नातू दौलतराव शिंदे यांनी 18व्या शतकाच्या अखेरीस ही भव्य वास्तू उभारली. जरा या छत्रीकडे नीट बघा. मराठा, राजपूत आणि मुघल या तिन्ही शैलींचं सुंदर मिश्रण इथे आपल्याला बघायला मिळतं. सुंदर कोरीव खांब, घुमटावरचा नक्षीकाम आणि प्रत्येक भिंतीवरचा बारकाव्याचा इतिहास. ही वास्तू फक्त दगडांनी उभी नाहीये, तर कला आणि श्रद्धेने घडलेली आहे. आत शिरताच एक वेगळीच शांतता जाणवते, जणू इतिहास आपल्याशी हळू आवाजात बोलतोय. या छत्रीत महादेवाचं मंदिर आहे. मराठा परंपरेप्रमाणे वीर आणि शिवभक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र या ठिकाणी आपल्याला दिसतात. शिवलिंगासमोर उभं राहिलं की लढाया, रणांगण आणि त्यागाची जाणीव होते. जणू सांगितलं जातंय, शौर्याला श्रद्धेची जोड असेल तर इतिहास अमर होतो. आज ही छत्री शांत उभी आहे. ना रणशिंगाचा आवाज, ना घोड्यांची टाप, पण तरीही प्रत्येक पाऊलात इतिहास जिवंत आहे. आपण फोटो काढतोय, व्हिडिओ शूट करतोय, पण थांबून हा इतिहास ऐकतो का? महादजी शिंदे छत्री आपल्याला एकच गोष्ट शिकवते, शौर्य हे फक्त तलवारीत नसतं, ते विचारांमध्ये असतं. इतिहासात काही पराभव असे असतात जो एखाद्या साम्राज्याला संपवत नाही, तर त्याला पुन्हा उभा करतो. पानिपतच्या रणांगणावर मराठा साम्राज्याचा पराभव झाला, पण त्याच राखेतून एक सेनापती उभा राहिला, तो म्हणजे महादजी शिंदे. मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध मराठा सैन्यांचा भीषण पराभव झाला. या युद्धात महादजी शिंदे गंभीर जखमी झाले. त्यांचा एक पाय कायमचा निकामी झाला. पण इथेच इतिहासाला कलाटणी मिळाली. बहुतेक सेनापती इथेच संपले असते, पण महादजी शिंदे इथून विचारांनी अधिक बलवान होऊन परतले. त्यांना कळून चुकलं होतं की एक तलवार पुरेशी नाही. राजकारण, मुत्सद्देगिरी आणि योग्य रणनीती हेच पुढचं शस्त्र असणार आहे. पानिपत नंतर दिल्ली, आग्रा, ग्वाल्हेर सगळीकडे अराजक माजलं होतं. मुघल बादशाह नावालाच सत्ताधीश होता. या संधीचा फायदा घेत महादजी शिंदे उत्तर भारतात उतरले. दिल्लीचा बादशाह शाह आलम दुसरा हा प्रत्यक्षात महादजी शिंदेच्या संरक्षणाखाली होता. इतिहासात असं पहिल्यांदाच झालं, दिल्लीचा तख्त मराठ्यांच्या हातात होता आणि त्याची सूत्रे एका मराठा सेनापतीकडे होती.
महादजी शिंदे इंग्रजांचा धोका वेळेत ओळखणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक होते. त्यांनी युरोपियन तोफखाना, फ्रेंच प्रशिक्षित सैन्य आणि शिस्तबद्ध पायदळ मराठा सैन्यात आणलं. 1782 साली इंग्रज आणि मराठ्यांमध्ये सालबाईचा तह झाला. हा तह म्हणजे इंग्रजांवर मिळवलेला मोठा राजनैतिक विजय होता. तर महादजी शिंदे आणखी काही वर्ष जिवंत असते तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा असता, असं अनेक इतिहासकार म्हणतात. मध्ये महादजी शिंदेंचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ ही भव्य छत्री उभारण्यात आली. ही छत्री मराठा शौर्याची समाधी आहे, पण त्याहून जास्त मराठा बुद्धिमत्तेचं स्मारक आहे. या छत्रीत मराठा, मुघल आणि राजपूत शैलींचं अद्भुत मिश्रण आपल्याला बघायला मिळतं. आत असलेलं भगवान महादेवाचं मंदिर हे दर्शवतं की मराठ्यांसाठी युद्ध, अध्यात्म दोन्ही समान महत्त्वाचे होते. आज ही छत्री शांत आहे, पण तिच्या भिंती आपल्याला एकच प्रश्न विचारतात. आपण फक्त इतिहास पाहतोय की त्यातून काहीतरी शिकतोय? महादजी शिंदे आपल्याला हे शिकवून गेले, पराभव हा शेवट नसतो, तो योग्य माणसाच्या हातात पुनरुत्थानाची सुरुवात असतो. पुण्यात आलात तर इथे नक्की भेट द्या, कारण काही जागा फक्त पाहायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ठिकाणी. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.